मित्रांनो, नमस्कार मंडळी, नमस्कार गावाजन. कसे काय बरंच ना बरेच असले पाहिजे. तर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे श्री स्वयंभू अमृतेश्वर मंदिर, म्हणजेच श्री शंकराचं मंदिर आहे देवघर येथे. आणि सुंदर असं वॉटरफॉल आहे, धबधबा आहे. बरेचसे म्हणजे हे पर्यटन स्थळ आहे मस्त तालुक्यातील. बरेचसे पर्यटक इथं आनंद घेण्यासाठी येतात. तर आपणही आलो आहोत आज. मागच्या व्हिडिओ बघितला तर आपण गेलेलो डॅम्पवरती, आणि आज आपण आलो आहे वॉटरफॉलला, म्हणजेच देवघरच्या धबधब्यावरती. आणि श्री स्वयंभू अमृतेश्वर मंदिर आहे, तिकडे तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तर या निसर्गामध्ये आपण आलो आहे, आणि भारी वाटतं आता येऊन इथं. आज तर एवढी पब्लिक नाही आहे, कारण थंडी तर आहे पण पब्लिक नाही आहे आज. तर वाजले 3, संडे नाही, हां संडेच आहे. आणि 3 वाजले जवळपास. आपण आता मंदिरामध्ये जाऊ, त्यानंतरला धबधब्यावरती जाऊ. आता सर्व आम्ही आलो, घरातलेच आहोत आम्ही सर्व पोरी. आणि बाप्पाचा आज 9वा दिवस आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि असाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील आपल्या गावातील म्हणजे कोकणामधील निसर्गाने वातावरणातील. आणि आपण जस्ट आता थांबलो आहे मंदिरासमोर, आणि इथं आवाज वगैरे येतो म्हणून मी बाजूलाच येऊन बोलत होतो. आणि इथे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असा इथे गाडी पार्किंग बाहेर आहे ह्या साईडला वरती, म्हणून तिथे लावले आहेत दगडे वगैरे. सूचना पण दिल्या इथे. ग्रामपंचायत देवघर हद्दीतील नागरिकांना व बाहेरील पर्यटक कळविण्यात येते की देवघर धबधबा परिसरात पाऊस जास्त असल्यास कोणी जाऊ नये. तर मंडळी, सूचनाही लावलेली आहे. तरी आलात तर सर्वांची काळजी घ्या. ते ताई वरती गेलीस, चल हे बॉटली घेऊन जा. थँक्यू. तर चला आता, इथे झाड आहे पिंपलाचं, आणि खूप गर्दी असते महाशिवरात्रीला इथे. आपण जाऊया. स्वयंभू अमृतेश्वर देवालय देवघर. चला, इकडचा परिसर आजूबाजूचा बघू शकता. त्या देवस्थानात काही आणि नारळीची झाडं वगैरे आहेत. नंदी आणि ताई आणि इथे महाशिवरात्रीला भजन बोललं जातं, भजन अभंग कीर्तन. आणि वरच्या बाजूला पण आहे बरेचसा परिसर आहे, इथे पण आहे. जुन्या पद्धतीने एकदम जांभा दगडाचा, थंडागार वाटते इथे आल्यावर. परमिशन नसते, पण ओपन असल्यामुळे आम्ही जातो. लाईट्स वगैरे ऑफ आहेत, त्यामुळे मी आता फ्लॅश लावतो. ठीक आहे, मला दिसते ना सर्वांना. चला तर पण घंटा वाजव आपण थोडीशी. आणि इथे बाप्पाची मूर्ती आहे. लाईट आहे, बट लावू शकतो का नाही माहीत नाही, पण लावूया. काय सर्व चालू केले, थोडीफार लावली लाईट. आता आपण आज जाऊ स्वयंभू श्री अमृतेश्वर प्रसन्न. तर चला आतमध्ये जाऊया. महादेवाची पिंडी आहे. तर मित्रांनो, समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तुम्हाला दिसत नसेल बरोबर, पण आपण तर आलो आहे. चला त्या गावाच्या जवळ माझ्या पाठी बघू शकता तुम्ही. आणि आता आपण आलो आहे देवघरच्या वॉटरफॉलला. तर पाणी कमीच आहे. आणि त्यानंतर थांबा, काहीतरी बॉटल आहे ना जराशी आणले सोबत, ते जरा खाली फोडी. काय माहिती होते ती गणपतीच्या पहिल्या दिवशीपासून इथे होते कुठेतरी. आज कोण आहे नाही, गर्दी एवढी पब्लिक तर कोणच नाही होते. खालच्या धबधब्यावर असतील 2 आहेत वॉटरफॉल, इथे एक आहे आणि खाली एक आहे. फोटोशूट चालू आहे इथे. नमस्कार. नमस्कारम.
चल. सो आता मी बघतोय वरून, मी वरती आलो आणि ते खाली आहेत आणि बाकीचे मुलं वरती गेले. तर पाणी कमी असल्या कारणाने कुठे 10 मिनटं आणि आता आपण घरी जातोय. आणि पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही, माझा पाठचा व्ह्यू बघू शकता. तर मंडळी असा हा आजचा ब्लॉग होता. तर थोडाफार आपण नाश्ता वगैरे करू आणि आपण घरी जाऊ. लवकर जाऊ. घरी बाप्पा वगैरे आहेत, आरती करायची आहे आणि पाणी खूप कमीच आहे. तर नंतरला आपण याच्या वरती बसलो आहे. त्यानंतर आपण खाली जाऊ, थोडं वरती राऊंड करून होऊ, कारण पाणी कमी आहे. तर वरती एक धबका आहे तिथं आणि आमचे झाले तर उडं वगैरे माहीत होतं. ब्लॉग असेल गेल्या वर्षीचा. तर म्हणजे आता आणि आता ऊन देखील पडलं आहे. ऊन पण तेवढंच आहे, पाऊस पण तेवढंच आहे. असा हा निसर्गाचा खेळतो आमच्यासोबत. तरीही निसर्गामध्ये आपण वरती जाऊ आता. मस्त वाटतं, शांत वाजवून बसतो एकटा इथे. बाकीचे सर्व आहेत, मजा मस्ती करत आहेत. तो सवारचा व्ह्यू आहे. आणि आता आपण आलो आहे बरोबर वरती. खालून बघितलं असेल पण खूप वर आलो आहे. आणि आता आपण इथं थोडा डबका तुम्हाला बोललेलो आहे, तिथे तुम्हाला दाखवतोय. मी नेतो आणि तर मी पण उडी मारतोय. तर बघूया काय होतंय. आरामात भावा माझ्या. आणि हाच तो धबधबा, हाच तो डबका. ते खूप पाणी आहे, जवळपास खूप उंच आहे आणि वरून पाणी येतो. आणि ते बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो मी थोडंसं, दिसते का नाही माहीत. इथेवाली हे बघा, हे बघा. हो, तर असं आहे. तर मी ही इथे उडी मारतो. तर तुम्हाला संस्कार घेतो, कॅमेरा देतो आणि संस्कार आहे भावा. आणि हा आदळलेला आहे.